पाकिस्तानच्या अण्वस्त्र वापराच्या धमक्यांना भारत भीक घालत नाही. देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत राहणार. परराष्ट्र मंत्रालयाची आसिम मुनीर यांच्या विधानावर प्रतिक्रिया. तिसऱ्या देशाच्या भूमीत अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय समुदायानं विचार करावा. अशा देशात अण्वस्त्र असणं सुरक्षित नाही. भारतानं वेधलं जगाचं लक्ष. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची पंतप्रधानांशी चर्चा. युक्रेन संघर्षावर चर्चेतून तोडगा काढण्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. लोकसभेत दोन्ही करविषयक कायदा सुधारणा विधेयकांना सभागृहाची मंजुरी. राष्ट्रीय क्रीडा नियमन विधेयक आणि राष्ट्रीय अँटी डोपिंग सुधारणा विधेयकही मंजूर. राज्यसभेत व्यापारी जलवाहतूक विधेयक तसंच मणिपूर वस्तू आणि सेवा कर तसंच मणिपूरसाठीचा अर्थसंकल्प संसदेत मंजूर. विरोधकांच्या गदारोळातच सरकारनं केलं कामकाज. बिहारमधल्या मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीला विरोध तसंच मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करत इंडी आघाडीच्या खासदारांचा नवी दिल्लीत मोर्चा. विरोधकांना केवळ अराजक पसरवायचं आहे. विधायक चर्चा किंवा प्रश्नांवरची उत्तरं नको आहेत, हेच आजच्या मोर्चातून स्पष्ट. पियुष गोयल यांची टीका. विरोधकांचा मोर्चा जनांचा आक्रोश नाही तर सत्ता गेल्यामुळे विरोधकांच्या मनाचा आक्रोश. मुख्यमंत्र्यांची शिवसेना उभाठा मोर्चावर टीका. आणि पुणे जिल्ह्यात कुंडेश्वराच्या दर्शनाला जाताना पिकअप दरीत कोसळून 8 महिलांचा मृत्यू, 29हून अधिक महिला जखमी. नमस्कार. 9:30च्या बातम्या